जलप्रदूषण रोखण्यासाठी शाडू मातीच्या गणेशांची मूर्तीची स्थापना करावी असा सल्ला मूर्तिकारांकडून देण्यात आलाय। तर गणेश उत्सव काही दिवसांवरच आलाय। गणेश मूर्ती तयार करणाऱ्या गणेश भक्तांसाठी आकर्षक रंगरंगोटी करून देण्यासाठी मूर्तिकार शेवटच्या रंगाचा हात फिरवताना दिसतात। बाजारात PVPच्या मूर्तीच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दुकान लावलेली असतात, परंतु शहरातील युवा मूर्तिकार गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणेशाचे विविध रूपातील मूर्ती तयार करतात। शाडू मातीच्या मूर्ती 3 ते 4 महिन्यांपासून तयार करण्यासाठी घेत असतो। शाडू मातीच्या गणरायाची मूर्ती आणि पर्यावरणपूरक असल्याने आकर्षक आणि दिसण्यास सुंदर असते। या मूर्तीच्या किमती महाग असल्या तरी पर्यावरणवादी गणेश भक्त हे किमतीकडे न पाहता शाडू मातीची मूर्ती घेण्यासाठी पसंती देत आहेत। सध्या गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठमोठे गणरायाचे PVPच्या मूर्ती आणण्यात आणि विसर्जनाच्या वेळेस नदीत विसर्जन करत असतात। त्यापासून नद्यांच्या प्रदूषणात वाढ होत असते। नदीतील मासे आणि इतर जीवजंतूंवर केमिकल रंगाचा दुष्परिणाम होत असतो। त्यामुळे शाडू मातीच्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून त्याचे विसर्जन केलं तर जलप्रदूषण होणार नाही अशी अपेक्षा शाडू मातीची मूर्ती तयार करणारा युवा मूर्तिकार अनिल राज पाटील यांनी केली आहे। जे गणेश मूर्ती जे आपण शाडू मातीपासून बनवतात ते कधीपासून किती वर्षापासून बनवताय? गेले 3 वर्षापासून हे काम करतोय शाडू मातीमध्ये आणि पर्यावरण वाचवलं हा माझा एक त्याच्यामागचा उद्देश आहे की कोणत्या प्रकारे आता आपल्याला पर्यावरण वाचवता येईल आणि नद्यांचं कसं आपल्याला संवर्धन करता येईल त्या हिशोबाने मी काम करतोय। कारण POPमुळे नद्यांमध्ये घाण होतं, जीवजंतू नष्ट होतात, मासे नष्ट होतात त्याच्यामध्ये आणि केमिकलचा रंग असल्यामुळे ते पाण्यामध्ये प्रॉब्लेम येतो। आणि याच्या अगोदर मला ड्रॉइंग कॉलेज म्हणजे शिक्षण करतानाच आवड निर्माण झाली होती आणि माझा गणपती मी गेले अनेक वर्षी घरीच बनवतो, पण त्यातनं मी संकल्पना करून पुन्हा आता दरवर्षी 20-25 मूर्त्या केल्या आणि यावर्षी मी एकूण 60 मूर्ती बनवली आहे। बागेत रोडला आपलं हे स्टॉल आहे आणि आपल्याला आहे आवडायची। किती दिवसा आधी आपण गणेश मूर्तीचं बनव 4 महिन्या 5 महिन्याभर मी काम सुरू करतो, सगळं रंगकाम वगैरे, माती भिजवणे, मूर्त्या बनवणे, त्यांची सजावट आणि दरवर्षी माझा वेगळा प्रयत्न असतो मूर्ती वेगळ्या करण्याचा लोकांसाठी आणि लोक आवडीने आपल्या मूर्ती घेऊन जातात घरी। गणरायाच्या जे मूर्ती आहे कुठल्या कुठल्या रूपात आहे? एक आपल्याकडे यावर्षी राम मंदिर झाल्यामुळे रामलल्लाची एक मूर्ती बनवली आहे, दत्तगुरूंची एक आहे, स्वामी समर्थ आहेत, बाळ गणेश 2-3 प्रकारचे आहेत। अष्टविनायक मी स्वतः बनवले ते मॉडेल, मी स्वतः त्यांचे डाया बनवले आणि बाकीचे मग रेग्युलर पॅटर्न घरी जे बसवतो आपण ते पद्मासन आहे, तुमचा वर्धविनायक आहे, चालतात नेहमीच। जे गणेश भक्त आहेत त्यांची मागणी कुठल्या याला जास्त? तसं काही नाही, ते आवडीनुसार घेतात लोक आता रंगानुसार, पण बहुतेक बाळ गणेशाला जास्त आवड होते यावर्षी आणि लंबोदर नवीन पॅटर्न मार्केटला आलेले सगळीकडे POPमध्ये आणि शाडू मातीमध्ये उपलब्ध आहे। तर शाडू मातीचे जे मूर्त्या आहेत त्या महाग असतात आणि POPचे ते स्वस्त असतात। POPला आमचेच लोक म्हणजे कलाकार लोकच मॉडेल बनवून देतात आणि त्याच्यानंतर ते व्यापारी लोक त्याचं डाई बनवतात, 7चा रबर मोल्ड, आणि ते मोल्ड वापरून मग ते त्याच्या प्रतिकाम बनवतात। गणेश भक्त जे ते कुठेतरी असं भाव पाहून थोडंसं कुठेतरी हे करत असतील? नाही, ते भाव ज्यांना माहिती आहे की शाडू मातीला काय म्हणतात ते कधी भाव करत नाही आणि माझ्या मूर्त्यांना कोणी भाव केलेला नाही। 10-20 रुपयाचा विषय असतो तो होऊन जातो, मान ठेवून घेतो मी, पण ते बरोबर देतात मला किंमत। अच्छा अच्छा। पण POPला मरण नाही, POP किती वर्षानंतर काढलं तरी तसंच राहणार आहे ते, पण ते पर्यावरणासाठी खूप घातक आहे। तरी सगळ्यांना एक विनंती आहे माझ्या गणेश भक्तांना आणि लोकांना की पर्यावरण वाचवा तुम्ही आणि खूप संवर्धन करा आणि भव्य मूर्त्यांचं थोडं प्रमाण कमी करावं। तसं म्हणजे मी सांगायला माझा हेतू वेगळा आहे, कारण नद्यांमध्ये तुमचं खूप भयंकर काम होणार आहे। कारण ते पाणी तुम्ही किती फिल्टर केलं पण तो जे केमिकलचे रंग असतं पाणी असतं त्याच्यामुळे पाणी खराब होत असतं, कारण त्याच्यातलं जीवजंतू मासे त्याच्यामुळे खराब होतात ना। आणि दुसरं म्हणजे पार्थिव गणेश पूजन लोकांनाच माहीत नाही, पार्थिव गणेश पूजन नेमकं काय आहे। पार्थिव गणेश पूजन म्हणजे ज्या दिवशी चतुर्थी असते त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा शेतात ते माती आणतात लोक, हा पूर्वीपासून नियम आहे, त्याची मूर्ती बनवतात आणि ती स्थापन करतात आणि ती परत पाण्यामध्ये विसर्जन करतात किंवा शेतामध्ये। पण लोकांनी वेगळंच त्याचं रूप आता व्यापारीकरण करून टाकलेलं आहे, त्यामुळे मला ते बघून खूप दुःख होतं आणि खूप आमच्या कलाकारांच्या भावना दुखल्या जातात की मूर्तीला किंमत मिळत नाही किंवा शाडू माती लोकांच्या लक्षात येत नाही। महाग असेल पण त्याला मिळत पण तेवढी, कारण एक मूर्ती आम्ही 100 वेळा जवळ घेतो, त्याला तेवढंच बाळसारखं जवळ घेऊन त्याची काळजी घ्यावी लागते आणि त्या हिशोबाने मग आम्ही काम करतोय। काय नाव दादा आपलं? अनिल राज पाटील।
ओके.